घातक 1.0 MHT CET 2026 साठी फिजिक्सला ॲग्रेसिव्हली डील करण्यासाठी हा प्रोग्राम मी लॉन्च केलाय की आता जे सेकंड अटेम्प्ट असेल तिथे आपण डिफेन्स करणार नाही. रक्षक झालं, डिफेन्स मोड झाला, आता अटॅक करायचंय. कारण आता तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज अचीव्ह करायचंय. आता COEP, VJTI, सरदार पटेल, वालचंद, PICT हे जे 4-5 कॉलेजेस आहेत त्याच्याशिवाय दुसरं स्वप्न आपल्याला बघायचं नाहीये. इफ यू आर ऑफ दॅट माइंडसेट देन दिस प्रोग्राम इज फॉर यू. या प्रोग्राम बद्दल तुमच्या मनात काही डाऊट्स आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय. सगळ्यात पहिले बेटा, सर इथे लेक्चर्स होणार आहे, तुम्ही आम्हाला शिकवणार आहात? बिलकुल नाही. दिस प्रोग्राम इज ओनली इंजिनियर्ड फॉर एक्झिक्युशन. सर ही फक्त टेस्ट सिरीज आहे? बिलकुल नाही. सगळं सांगेल, ऐका जरा. एक्झाम मध्ये जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, टाइम मॅनेजमेंट, प्रेशर, ठीक आहे, त्याच्यानंतर रिकॉलिंगचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणतात सर खूप साऱ्या सिली मिस्टेक होतात, हे ज्या गोष्टी आहेत ना या खूप मोठ्या फॅक्टर ठरतात. जर मी 10 विद्यार्थी घेतले, त्यांना जर सेम लेक्चर डिलिव्हर केलं, प्रत्येकाचा स्कोर वेगवेगळा येतो. इट्स नॉट ओनली अबाउट IQ, इट्स ऑल्सो अबाउट हाऊ यू इम्प्लिमेंट. तुम्हाला जे येतं ना ते तुम्ही खरंच एक्झाम मध्ये इम्प्लिमेंट करता की नाही, याचा सुंदर अनुभव जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक्झामचा पेपर जर मी तुम्हाला नंतर दिला, म्हणजे तुम्ही पेपर सॉल्व्ह केला, नंतर म्हटलं आता क्वेश्चन सॉल्व्ह कर, तेव्हा तुमचे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होतात. तुम्ही नवीन लेक्चर बघितलं का? नाही. नवीन गोष्टी शिकल्या का? नाही. मग क्वेश्चन कसे आले? म्हणजे थिंग इज नॉट अबाउट ओनली लेक्चर. आता लेक्चरचा संबंध नाहीये, ते झालं फर्स्ट अटेम्प्टला. हा, तुमचं जर एकदम खूपच फिजिक्सचे बेसिक्स वीक असतील तर दिस प्रोग्राम इज नॉट फॉर यू. ठीक आहे. मॉडरेट टू हाय ज्यांचा टार्गेट आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम आहे. सो माझा तुम्हाला अर्थ कळाला की एक्झिक्युशनचं चॅलेंज काय, जे तुम्हाला येतं ना ते आपल्याला वाटतं येतं पण त्याचे मार्क्स येत नाही पेपरला. ओके सर, कसं करणार सर आपण कसं करणार? सगळ्यात पहिले प्रिसाइज स्ट्राईक. व्हॉट इज प्रिसाइज स्ट्राईक? प्रिसाइज स्ट्राईक म्हणजे जे पण मी क्वेश्चन तुम्हाला देणार, जे पण मी तुम्हाला क्वेश्चन देणार, जे पण स्टडी मटेरियल देणार, ठीक आहे, तर ते असं असेल की जे एक्झाम मध्ये कामात आहे. उगच शिकवायचं म्हणून शिकवायचं किंवा क्वेश्चन डिझाईन करायचे म्हणून डिझाईन करायचे नाही. प्रत्येका क्वेश्चन मागे व्हॉट एव्हर आय हॅव डिझाईन, प्रत्येक फॉर्म्युल्या मागे देर इज अ थॉट. कुठे ना कुठे CETचा, कधी नीटला, कधी JEEला, कधी दुसऱ्या स्टेटच्या इंजिनिअरिंग एक्झामला तो क्वेश्चन आलाय आणि तिथून क्वेश्चन बनतो. आणि प्रिसिजन स्ट्राईक आपली बघायची असेल तर प्रिसिजन स्ट्राईक ऑलरेडी 1 शॉट मधूनच कितीतरी क्वेश्चन रिपीट झाले. फिजिक्सला 99 पर्सेंटाईल मधून झाले, रक्षक मधून झाले, MHT CET 5 इयर PYQच्या सिरीज मधून झाले, भरपूर झाले. पण मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय की सेम क्वेश्चन रिपीट होतात, ते पण 1 शॉट मध्ये. तर तसंही आता 11.5 तासाचं लेक्चर आहे, त्याच्यामधून कितीच क्वेश्चन कव्हर करायला वेळ मिळणार आहे, पण त्याच्यामध्ये रिपीट होतात. का रिपीट होतात? कारण एक प्रोसेसला फॉलो करावं लागतं. जर तुम्ही प्रोसेसला फॉलो केलं ना तर रिझल्ट्स येतात. दॅट्स व्हॉट आय बिलीव्ह. हे MHT CET 2026 ला ऍज इट इज रिपीट झालं. 11वीचं जे 1 शॉट घेतलं होतं मी तिथे पण रिपीट झाले, तिथले पण क्वेश्चन रिपीट झाले. हे तर मी तुम्हाला 1-2 दाखवले, असे मेनी क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. इट्स नॉट दॅट आय एम डुईंग समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. नाही, आपल्याला एक प्रोसेस फॉलो करायची. व्हेरी प्रोसेस ड्रिव्हन जर राहिलं ना आपण तर आपल्याला रिझल्ट्स येतात. दॅट्स व्हॉट आय बिलीव्ह. प्रत्येक क्वेश्चन डिझाईन करण्यामागे, पेपर डिझाईन करण्याआधी हे मायक्रो डिटेलिंग केल्या जातं. ठीक आहे. सो दिस इज अ मायक्रो चेकलिस्ट. व्हॉट इज मायक्रो चेकलिस्ट? की जेव्हा पण पेपर डिझाईन होतो तेव्हा आय आस्क की जसं लेटेस्ट से डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ मधून मला क्वेश्चन विचारायचं. सो मी हे बघणार की CET कशावरून क्वेश्चन विचारते. सो आय नो डी ब्रॉग्ली टेम्परेचरचा क्वेश्चन येतो, डी ब्रॉग्ली कायनेटिक एनर्जीचा क्वेश्चन येतो, डी ब्रॉग्ली पर्सेंटेज चेंज येतो, डी ब्रॉग्ली मोमेंटम येतं, खूप साऱ्या गोष्टी येतात. डी ब्रॉग्लीवर मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड. मग त्यानुसार पेपर डिझाईन केला जातो आणि मग जेव्हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो तेव्हा तो एक्झाम मध्ये रिफ्लेक्ट होतो. दिस इज द सायन्स ऑफ डिझायनिंग पेपर. सो हे मी तुम्हाला फक्त सांगितलं की फोटो इलेक्ट्रिक मध्ये पण तुम्हाला हे माहिती पाहिजे. हे तुम्ही पण तुमच्या लेवलला करू शकता. जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही पण करू शकता. आस्क युअर सेल्फ कसे क्वेश्चन बनतात. फोटो इलेक्ट्रिक मधून 4-5 प्रकारचे क्वेश्चन बनतात. एक तर आइन्स्टाईनची इक्वेशन, एक तर ग्राफ, ठीक आहे ना, स्लोप, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील किंवा फोटॉनची प्रॉपर्टी, फोटॉनच्या ज्या बेसिक प्रॉपर्टी, त्याचं रेस्ट मास, त्याची स्पीड, त्याचं मोमेंटम, त्याची एनर्जी, त्याचं रिलेशन, इलेक्ट्रॉन आणि फोटॉनच्या जी वेव्हलेंथ आहे त्याला कनेक्ट करणं, दिस इज ऑल. त्याच्या पलीकडे CET नाही जाऊ शकत कारण त्यांचे लिमिटेशन्स आहेत. आर यू गेटिंग इट? ओके सर.
सो तुम्हाला कळालं असेल की ती प्रिसाइज स्ट्राईक कशी संभव आहे, कशी संभव आहे. फायनल डे रेडीनेस, खूप कारण देऊन झाले यार, मला सगळं येत होतं पण मग पेपरला गेल्यावर मला झालं नाही. काय करणार हे कारण देऊन? जेव्हा तुम्ही 17-18 तारखेला पेपर देऊन बाहेर याल आणि जर परत हेच कारण असेल, आय होप ते कारण नसावं, परत जर हेच कारण असेल की मी गडबडलो, मला घाई झाली पेपर देताना, मग झालं, मग कल्याण झालं. मग आयुष्यभर हेच सांगावं लागेल सगळ्यांना. आणि कॉलेज ते एकचदा मिळत असतं, 10 वेळा कॉलेज मिळत नसतं, 10 वेळा एक्झाम होत नसते. म्हणून हे जे फायनल डे रेडीनेस आहे ना, याच्यावर मला खूप जास्त काम करायचंय. त्याच्यामध्ये तुमचा टेस्ट बाय टेस्ट तुम्हाला ही शीट दिली जाईल, अॅनालिटिकल शीट, ज्याचं तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. ठीक आहे, इवन इफ यू डोंट जॉईन दिस प्रोग्राम, तुम्ही दुसरी टेस्ट सिरीज फॉलो करत असाल तरी तुम्हाला मी हे देईल, हे ऍक्सेस देईल, डोंट वरी. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टाइम ट्रॅक करा बेटा, टाइम ट्रॅक करा, अॅक्युरेसी ट्रॅक करा, टाइम मॅनेजमेंट कशी, टेस्ट बाय टेस्ट, इथे स्कोर करा स्वतःला 1 to 10 मध्ये, अॅक्युरेसी कशी होती, अलर्टनेस कसा होता. बरेच जण 5 क्वेश्चन सॉल्व्ह करतात, 6th क्वेश्चनला लेथार्जी येते, गाफील राहतात आणि शत्रूचा हल्ला होतो, इथे चूक होते. ठीक आहे, अलर्टनेसचा इश्यू, रिकॉलिंगचा इश्यू, एक दिवस आधी अभ्यास करणारे कसं लक्षात राहणार आहे तुम्हाला? तुम्हाला कळेल एखादी गोष्ट जर तुम्हाला रिकॉल होत नसेल तर रिव्हिजनची गरज आहे ना. आणि डोंट वरी, एका पेपरमध्ये मी सगळ्या सिलेबस, हे जे आपण टोटल आपल्याकडे 10 टेस्ट असणार आहे, त्या 500 टेस्टमध्ये आय विल कव्हर एंटायर सिलेबस ऑफ फिजिक्स. आणि त्याच्या बाहेर सीईटीला येत नाही म्हणजे येत नाही. हा, देअर कॅन बी फ्यू क्वेश्चन्स, पण ते फ्यू म्हणजे एकदमच कमी असते. ठीक आहे, पण त्याला तुम्हाला मन लावून करावं लागेल तरच तुमचं होईल, नाही तर होणार नाही. मी आधीच सांगतो तुम्हाला. स्ट्रेस, भरपूर विद्यार्थ्यांना स्ट्रेस असतो. ठीक आहे, तर ते स्ट्रेसचं आहे, तर हे आपल्याला मॉनिटरिंग करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, घातकमध्ये काय मिळणार आहे, टेस्ट तर मी तुम्हाला सांगितल्या, तर तुम्हाला या 4-5 गोष्टी मिळतील. मी तुम्हाला 1 by 1 सांगतो. सगळ्यात पहिले बेटा क्वालिटी टेस्ट, त्याच्या मागे मी तुम्हाला सांगितलं काय काय नाही. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला शीट. फॉर्म्युला शीट काय इम्पॉर्टंट आहे? कारण फॉर्म्युला शीट सेव्हज युअर टाइम इन द एक्झाम. जे बुक्समध्ये फॉर्म्युले लिहिलेत, आर दे गुड? येस, दे आर गुड, पण त्याच्याही पुढे आपल्याला जावं लागेल. तुम्हाला एक्झाम्पल देतो. लेटेस्ट ते ऑसिलेशनचा, आता जी पहिली टेस्ट आहे त्याचा जो टाइम टेबल आहे दॅट इज वेव्ह फॅमिली, ऑसिलेशन, वेव्ह ऑप्टिक्स, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आणि साऊंड, हे 4 चॅप्टर आहेत पहिल्या पार्ट टेस्टला. तर ही जी मी आता फॉर्म्युला शीट अपलोड केली आहे त्याच्यामध्ये बघा, फ्रॉम व्हेअर हॅव वी स्टार्टेड, फक्त हे फॉलो करायचे तुम्हाला. बेसिक इक्वेशन ऑफ SHM की F इज इक्वल टू -kx, त्याच्यानंतर हा डिफरन्शियल फॉर्म येतो. ठीक आहे ना, की F ला MA लिहायचं आणि A ला d2x/dt2 लिहायचं. ठीक आहे, तर हा डिफरन्शियल फॉर्म आहे. ओमेगा काय सर? √k/m. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशनचं टाइमच्या फंक्शन मध्ये काय रिलेशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फेजच्या फंक्शन मध्ये काय रिलेशन आहे, त्याच्यानंतर एक्सच्या टर्म मध्ये काय रिलेशन आहे. तर हे इथून डायरेक्ट क्वेश्चन बनतात. जसं बघा, आता हे फेज आता जर सीईटी डायरेक्ट क्वेश्चन आहे, 2022 ला क्वेश्चन आलेला आहे, 2023 ला सुद्धा आलेला आहे, की एका पॉईंटचा तुम्हाला फेज दिला जाईल π/6, एकीकडे दिला जाईल π/2. तर फेज डिफरन्स जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला टाइम काढता येईल का? किंवा टाइम डिफरन्स तुम्हाला माहिती असेल तर फेज डिफरन्स काढता येईल का? त्याच्यावर डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सुपरपोजिशन ऑफ SHM आहे, हे तुम्हाला माहिती आहे, याच्यावर सुद्धा 2025 ला PYQ विचारलाय. ठीक आहे, त्याच्यानंतर हे स्प्रिंग वाले फॉर्म्युले आहेत. आता बघा, हे एनर्जीचा फॉर्म्युला एकदम प्रिसाइज, इकडच्या तिकडच्या गप्पाने. टोटल एनर्जी किती असते? टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते. बघा, हे मुद्दाम लिहिलंय कारण याच्यावर डायरेक्ट MCQ पडतो, थिअरीचा मला माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी आहे, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी कुठे असते, स्टेटमेंटमध्ये प्रश्न येतात. सोप्या गोष्टी पण आपल्याला माहिती पाहिजे. आता हे बघा, दिस इज अ स्पेशल फॉर्म्युला. सीईटीचे प्रश्न आहेत 2023, 2024, यू कॅन चेक द PYQ. ठीक आहे, की जर पोटेन्शियल एनर्जी दिली आहे तुम्हाला ऍट x1 पोझिशन आणि दुसरी पोटेन्शियल दिली आहे ऍट x2 पोझिशन, तर तुम्हाला सीईटी विचारेल x1 + x2 ला किती पोटेन्शियल एनर्जी, ते आपण ऑलरेडी कव्हर केले. तर इतकी असते ती पोटेन्शियल एनर्जी बाय दीज रिलेशन्स. ठीक आहे, सिमिलरली हा पण प्रश्न आहे 2024 ला, तुम्ही चेक करू शकता. 2024 ला प्रश्न आहे जिथे बेटा तुम्हाला फ्रिक्वेन्सी विचारतात. वेलॉसिटी दिली आहे, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट देऊन ठेवले 2 पॉईंटचे, तिथून आपल्याला फ्रिक्वेन्सी आणि अँप्लिट्यूड विचारतात. ठीक आहे, याला सॉल्व्ह करायला गेला तर वेळ लागतो, पण हा रिझल्ट जर लक्षात असेल ना, इट विल हेल्प यू लॉट. तसंच पेंडुलमच्या सगळ्या केसेस, लिफ्टवर गेली काय, खाली गेली काय, ठीक आहे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, सगळं चार्ज वगैरे सगळं, त्याच्यानंतर हे पाण्यात बुडवलं तर काय, लिक्विडमध्ये गेलं तर काय. सो ही डिटेल्ड फॉर्म्युला शीट आहे. असं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह साठी आहे. ठीक आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह साठी. त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स साठी जर तुम्ही बघायला गेलं, वेव्ह ऑप्टिक्स साठी अजून डिटेल्ड आहे. जसं बघा, आता हा फॉर्म्युला बघा,
पोलराइडचा आपल्याला जनरल कुठला फॉर्म्युला माहिती असतो? पोलराइडचा सर हा फॉर्म्युला, जसं स्नेल्स लॉ आहे. स्नेल्स लॉला हे बघून घ्या, याच्याशिवाय काहीच विचारत नाही. स्नेल्स लॉला येतच नाही प्रश्न याच्या बाहेर, ठीक आहे ना. हा ऍडव्हान्स वगैरे बनवायला गेला तर गोष्ट वेगळी, पण साधारण जेई मेन्स पर्यंत इथून बाहेर त्याच्या बाहेर जास्त प्रश्न बनत नाही. हे बेसिक फॉर्म्युलेज. जसं पोलरायझेशन आहे, त्याच्यामध्ये पण केसेस असतात की हे पण सीईटीने विचारलं. या वर्षीचे पण प्रश्न इथे इक्वल अँगल एका शिफ्टमध्ये होता बहुतेक, की 45 डिग्रीचा अँगल दिला होता प्रत्येक पोलरायझरमध्ये आणि नंबर ऑफ पोलरायझर विचारले होते किंवा इंटेन्सिटी विचारली होती, दोघांपैकी एक. तर हे डायरेक्ट असतं, इथे n-1 येतो, हे माहिती आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे. आता एक क्रॉस पोलराइडची केस असते की दोन पोलराइड आहे, एक आहे हा दुसरा आहे, दोघांना क्रॉस ठेवलं, मधला पोलराइडला ॲट अ अँगल थीटा ठेवलं तर काय येतं? तर अशी केस बनते. I0/8 sin square 2 theta 2025 चा PYQ आहे. सो ही जी लिस्ट बनवली ना बेटा, दिस इज अ व्हेरी डिटेल्ड लिस्ट, अ व्हेरी व्हेरी डिटेल्ड लिस्ट. आता बघा, हे वायडीएससी आणि इंटरफरन्सला याच्या बाहेर काहीच नाही, काहीच नाही म्हणजे काहीच नाही. फ्रिंज विड्थ हे कसं बदलतं, कलरमध्ये कसं बदलतं, वायडीएससीला लिक्विडमध्ये टाकल्यावर कसं बदलतं, ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या फॉर्म्युलेत का अँग्युलर फ्रिंज विड्थ, सेंट्रल, त्याच्यानंतर हे पण याच्यावर थेरी प्रेस क्वेश्चन बनतो है ना. जसं थिन फिल्म इंटरफरन्स आहे, थिन फिल्मला जेईला विचारलंय. हे सगळे जेई लेवलचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे जेई लेवलचे फॉर्म्युले आहेत. जेईला सुद्धा एवढ्या डिटेलमध्ये जातात जेईला, पण जेईला थोडं ऍप्लिकेशन बेस्ड असतं, पण हे फॉर्म्युले व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. तर असे फॉर्म्युले तुम्ही स्वतः पण बनवू शकता. तुम्ही बनवायचं असेल तर तुम्ही बनवा, बट दिस इज व्हॉट यू विल गेट इन द घातक, ठीक आहे ना. हे तुम्हाला प्रत्येक टेस्टच्या आधी मिळेल. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय मिळणार? अजून तुम्हाला मिळेल, काय मिळेल सर आम्हाला? एक मिळेल बेटा तुम्हाला रिपीटेड PYQ. रिपीटेड PYQ कुठे दाखवतो तुम्हाला. तसं तुम्ही आता इकडे मी बॅचला आलो, बॅचला आल्यानंतर व्ह्यू कॉन्टेंट, इथे जर तुम्ही बघितलं स्टडी मटेरियलला रिपीटेड PYQ, तर दरवर्षी मी तुम्हाला हे प्रूफ पण करून दाखवलंय की सीईटी काय करते, 3 वेळा प्रश्न विचारलेले 4 वेळा विचारते, 4 वेळा विचारलेले 5 वेळा विचारते. असे जेव्हा आपल्याला क्वेश्चन्स मिळतात, दॅट विल बिकम व्हेरी बेनिफिशियल फॉर अस, ठीक आहे. सो जसं बघा, आता फॉर दॅट मॅटर जर तुम्ही बघायला गेलं तर जी टेस्ट 1 आहे त्यासाठी आपण हे रिपीटेड PYQ चे क्वेश्चन्स हे सगळे क्वेश्चन्स, जसं ऑसिलेशनचे हे क्वेश्चन झाले, त्याच्यानंतर याचं सोल्युशन, आन्सर आणि सोल्युशन, हे सगळं मी अपलोड केलंय. हे प्रत्येक टेस्टला तुम्हाला मिळेल. आर यू गेटिंग इट? आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिटेल्ड सोल्युशन आणि क्वेश्चन्स हे सगळं मिळेल. ते सोल्युशन असं असेल की तुम्हाला रिव्हिजनला मदत होईल. आता हे तुम्हाला कळणार नाही सर काय म्हणतायत, सर काय म्हणतायत हे कळायला तुम्हाला बघावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. जसं सॅम्पल सोल्युशन आहे बघा, सॅम्पल सोल्युशन मध्ये एक क्वेश्चन घेतो, लेटेस्ट से हा क्वेश्चन आहे, हा टेस्टला येणार नाही बरं का, क्वेश्चन दिलाय सॅम्पल. तर इंटरफरन्स पॅटर्न वगैरे सगळं दिलंय इथे, हा सर दिले. आता बेटा जेव्हा सोल्युशन दिले तेव्हा इथे हायलाइट केले बघा ब्राऊन कलरने. दॅट शोज की आयमॅक्स आणि आयमिनचा फॉर्म्युला आपल्याला रिवाइज होतोय, कारण आय बिलीव्ह इन टेस्ट सिरीजचं रिव्हिजन. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही जी गोष्ट तुम्ही रिवाइज करू शकत नसाल ती अभ्यास करू नका. ॲज सिम्पल ॲज दॅट. हा सिम्पल रूल आहे, ठीक आहे. तर हे कसं सॉल्व्ह करायचं हे पूर्ण डिटेलमध्ये दिले, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे पण तसंच आहे. आता हा आयसोबॅरिकचा म्हणजे ॲडियाबॅटिकचा वगैरे प्रश्न आहे, त्याच्यामध्ये पण स्लोपचा फॉर्म्युला दिलाय, इथे पहिला फॉर्म्युला, त्याच्यानंतर याचं डिटेल्ड सोल्युशन, याच्या खाली याचं डिटेल्ड सोल्युशन दिलंय, ठीक आहे. तर तुम्हाला असं नंतर ती टेस्ट रिवाइज करायला मदत होईल, कारण तुम्हाला ते लक्षात राहिलं पाहिजे. प्रत्येक क्वेश्चनच्या मागे एक पर्पज आहे, अँड दॅट पर्पज आय नो टू कव्हर द सिलेबस, टू गेट दॅट डेप्थ. तर ते सगळं तुम्हाला रिवाइज केल्याशिवाय काही उपयोगाचं नाही. आर यू गेटिंग इट? हा सर कळालं, हा सर कळालेला आहे. तर फॉर्म्युला बुक झाल्या, रिव्हिजन नोट्स झाल्या, याच्यातूनच रिव्हिजन नोट्स दिल मी तुम्हाला, रिपीटेड PYQ झाल्या आणि क्वालिटी टेस्ट झाल्या. टेस्टचा टाइम टेबल म्हटलं तर दिस इज युअर टाइम टेबल है ना. माझा प्लॅन आहे की 1 मे पर्यंत तुमचा पूर्ण सिलेबस फिजिक्सचा तुम्ही गो थ्रू करावा एकदा, ठीक आहे. जे काही गॅप्स असतील ते फिल कराव्या. सगळे असे कॉर्नरचे टॉपिक्स असतील तिथून मी क्वेश्चन टाकेल, सो दॅट तुम्ही त्याचा अभ्यास कराल. आणि त्याच्यानंतर बेटा आपण फुल लेंथ टेस्ट करू. फुल लेंथ टेस्ट 7 तारखेपर्यंत आपण टेस्ट ठेवू, म्हणजे उरलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला रिवाइज करायला राहील. आर यू गेटिंग इट? हा सर, हा सर. तर हा आपला बेसिक प्लॅन आहे आणि हा सिलेबस आहे. मुद्दाम मी वेव्ह ऑप्टिक्स पहिले ठेवले कारण आपल्याला भीती वाटते. डिफिकल्ट इझी असं करत करत आपल्याला पुढे जायचंय. ओके सर? ओके बेटा. त्याच्यानंतर हे स्टडी मटेरियल बद्दल तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर सर लेक्चर्स आहेत का? देअर विल बी नो लेक्चर्स, पण हा देअर विल बी लेक्चर्स. कसले लेक्चर सर? अप्रोचचे लेक्चर असतील. अप्रोच म्हणजे काय की एखादा पेपर झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात काय चुका केल्या, नेक्स्ट पेपरला कशी इम्प्रूव्हमेंट करायची, त्याचे अधूनमधून लेक्चर होतील. आय विल टेक केअर ऑफ दॅट, ठीक आहे ना. आणि मी तुम्हाला शेवटी पण गाईड करेल ते ऍप्लिकेशन मध्ये वगैरे, की एक्झामच्या आधी जायला काय करायला पाहिजे, कशा क्वेश्चन्स तुम्ही कुठले रिव्हिजन करायला पाहिजे, जे टेस्ट आहे आता, कारण 10 टेस्ट तुम्ही दिल्यात
मला माहिती तुम्ही काय दिलं टेस्ट, त्याचं सोल्युशन वगैरे, तर कुठला IMP क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला मार्क करून देईल. ठीक आहे, तर ते सगळं तुम्हाला घेऊन जायचं सोबत, एक्झामला नाही घेऊन जायचंय, डोक्यात ठेवायचंय. ठीक आहे ना? ओके. इथं शिकवणार नाही, एम टेलिंग यू. इथं लेक्चर नसेल की हा सर लेक्चर घेऊन आता परत वेव ऑप्टिक्सचं लेक्चर घ्यायला लागेल, तसं बिलकुल नाही. एक्झिक्युशन वाली बॅच बेटाई. एलिजिबिलिटी मी काल पण सांगितलं होतं. एलिजिबिलिटी का बरं ठेवली त्याचं कारण समजा तुम्ही. कारण इथे आपल्याला टार्गेट हाय करायचं आणि इथे फोकस काय, इथे फोकस आहे क्वालिटीवर. आता जर तुमची क्वांटिटीज कमी असेल तर तुम्ही आताच फिजिक्स स्टार्ट करू शकत असाल, आताच फिजिक्स स्टार्ट केलं ज्यांनी, ज्याला बेसिकच क्वेश्चन माहिती नाही, तर मग चांगले क्वेश्चन कसे होणार तुमच्याकडनं. बेसिक क्वेश्चन पण असतील या टेस्ट सिरीज मध्ये, प्रश्न तो नाहीये, पण मग तुम्ही डिस्ट्रॅक्ट व्हाल, म्हणून मला ते नकोय. मी कोर्स नाही घेतला तरी ठीक आहे, पण ऍटलीस्ट तुमचा जो सेकंड अटेम्प्ट आहे त्याला तुम्ही तुमच्या बेस्टला असायला पाहिजे. आर यू गेटिंग इट? कळतंय तुम्हाला? सो हा क्रायटेरिया आहे बेटा, याच्या आसपास जर तुम्ही असाल, बघा मी काय म्हणतो, 70% आहे ना, तुम्ही 60% ला असाल तर यू कॅन टेक जस्ट तुमचा सिलेबस कंप्लीट होईल, टेस्टमधून सिलेबस कंप्लीट होईल, ते रिव्हिजन कसं करायचं, फॉर्म्युला वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला. फक्त सिलेबस काय म्हणतात, मन आहे ना, मन ते पक्क करायचं. कारण पेपर चांगला असल्यावर नाही तर रडत बसाल, तुम्हाला वाटेल अरे काय नाही सर, असं करू नका. ठीक आहे ना? ओके सर. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले टेस्ट कुठे होतील, स्वयं फिजिक्सला होतील. उद्या एक व्हिडिओ रिलीज करतो, त्याचे सगळे डिटेल्स सांगेल, कशा टेस्ट होतील, काय होईल, इंटरफेस काय असेल, सगळं वगैरे प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळेल, जे स्टँडर्ड असतं ते सगळं मिळेल बेटा. ठीक आहे, हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ऍप्लिकेशन मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर विल इट बेनिफिट यू, सर मला फायदा होईल का? बघा, मला माहिती आहे मी काय करतोय, आय नो दॅट आय एम देअर टू प्रोव्हाइड बेस्ट फॉर यू. जे पण माझं बेस्ट आहे ते मी देणार. तू बेस्ट देऊ शकत असशील तरच बॅचला येईल. ठीक आहे, प्रश्न 300-400 रुपयाचा, बॅचची प्राइस तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज द प्राइस सर? प्राइस इज 399. क्वेश्चन इज नॉट अबाउट 399. 399 आता मॅटर करतायत लॉंग टर्म मध्ये, हे काहीच नाही बेटा. प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न आहे टाइमचा, प्रश्न आहे ट्रस्टचा, प्रश्न आहे डायरेक्टेड एफर्ट्सचा. सो इफ यू थिंक नो, आय एम प्रिपेअर्ड फॉर टेकिंग माय फिजिक्स टू नेक्स्ट लेवल, आणि मला खरंच PICT, सरदार पटेल, वालचंद साठी ट्राय करायचंय, तो कम हिअर. क्वालिटीची गॅरंटी मी घेईल, हार्डवर्क करायला तू तयार राहा, एवढा माझा शब्द आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मी ट्राय करेल त्याला आन्सर करायचं. आणि टेस्ट 1 ला तुम्ही जॉईन झाला असाल तर टेस्ट 1 चा अभ्यास सुरू करा. जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही एनरोल झाला तेवढा तुमचा फायदा आहे, कारण तुम्हाला मग ते फॉर्म्युला वगैरे रिवाइज करायला वेळ मिळेल. ठीक आहे ना? टेक ॲज फास्ट डिसिजन ॲज यू कॅन. नाही जरी झाला एनरोल, दॅट इज ऑल्सो ओके, बट देन फॉलो अनदर प्लॅन. ठीक आहे, अँड फॉलो स्ट्रिक्टली. तुमच्याकडे वेळ कमी आहे, सो बी ॲट युअर बेस्ट. ऑल द बेस्ट.